जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज दिग्विजय पाटील हे बावधन पोलिसात चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल 10 तासाच्या चौकशीनंतर आता पाहिलं तर दिग्विजय पाटील हे आता बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 10 तास ही चौकशी चालली. नक्की काय या चौकशी झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय रोल होता तुमचा? नो कमेंट्स प्लीज नो कमेंट्स. केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार कसा झाला? सर काय सांगताल? केवळ 500 रुपये नो कमेंट्स प्लीज नो कमेंट्स. एकही रुपयानं भरता हा व्यवहार कसं काय झाला? आज कसं आहे की एक लॉ अबेडिंग सिटीजन म्हणून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांना पोलिसांनी जर का समन्स केलं तर पोलीस यंत्रणेला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तर दिग्विजयकडे जे काही कागदपत्र होते ह्या केस संदर्भातले ते त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला कॉपरेट करणं त्यांची ड्युटी आहे. त्यांचं सखोल तपाशी इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते इथेच होते आणि जे काय आम्हाला प्रश्न विचारले त्याचं आम्ही आमच्या परीने जेवढं आमच्या नॉलेजमध्ये त्याची उत्तर आहेत ते आम्ही दिलेली आहेत. किती मुद्द्यांवर आज चर्चा झाली? नाही तसं किती मुद्द्यांवरती झालं असं सांगता येणार नाही, पण आमचं कंटिन्युअसली आमची चौकशी चालूच होती. तर यांचं कर्तव्य होतं दिग्विजयचं की त्यांना सहकार्य करणं, कॉपरेट करणं इन्व्हेस्टिगेशनला, ते त्यांनी केलेलं आहे. पण केवळ 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून हा संपूर्ण व्यवहार झाला असा ठपका जो आहे तो ठेवण्यात आला होता. याबाबत काय चौकशी? कसं आहे की ह्या सर्व बाबी आता न्यायप्रविष्ट आहेत. वेन इन्व्हेस्टिगेशन इज सबज्युडिस त्याच्याबद्दल काहीही बोलणं आम्हाला अलाउड नसतं पब्लिक डोमेनमध्ये. इन्व्हेस्टिगेशन कन्क्लूड होऊ दे. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन कन्क्लूड होईल तर त्याचं रूपांतर ज्या डॉक्युमेंटमध्ये होईल त्याच्याबद्दल आम्ही नक्की भाष्य करू. पण ह्या सर्व बाबी ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टने अशा विषयांवरती काही डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्या डायरेक्शन्स आम्ही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला सबमिट केलेले आहेत. जसं कायद्याची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे ते आम्ही पूर्ण फॉलो केलेली आहे. जसं कायदा चालेल तसं आम्ही त्याचं उत्तर देऊ. उद्या पुन्हा चौकशीला बोलवले? ॲज ऑफ नाव नाही, पण जसं जसं बोलवतील हे आमचं कर्तव्य तिथं येऊन आणि स्टेटमेंट देणं. अशी माहिती की तिघांनाही सोबत समोरासमोर घेऊन ही चौकशी होणार आहे. तसं काय पुढची चौकशी होणार आहे? म्हणजे शीतल तेजवानी असतील, दिग्विजय पाटील किंवा रवींद्र राठोड या तिघांनाही समोरासमोर घेऊन त्या संदर्भात मी भाष्य करणं योग्य नाही ठरणार. जे जसं म्हणजे आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही आहे. दिग्विजय सर तुम्ही काय बोलू इच्छिता काय? प्लीज थँक्यू प्लीज थँक्यू. आपण पाहतोय की चौकशीनंतर त्यांचे वकील आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया, प्रशांत पाटील वकील आहेत, त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आहे ती दिलेली पाहायला मिळते. आम्ही जी चौकशी आहे ती पोलिसांसमोर आता झालेली आहे. तब्बल 10 तास म्हणजे 10 वाजल्यापासून ही चौकशी सुरू होती आणि आता ही चौकशी जवळपास पूर्ण झालेली आहे. आणि जी उत्तरं खरं तर द्यायची होती ती आम्ही पोलिसांना दिलेली आहेत. जबाब आम्ही पूर्णपणे पोलिसांना सहकार्य करतोय. जी कायदेशीर बाबी आहेत त्यामुळे आम्ही याच्यातले मुद्दे सांगू शकत नाही. मात्र आता जे पोलिसांकडून चौकशी जी करण्यात आलेली आहे त्यांना आम्ही पूर्णपणे सामोरं गेलेलो आहे आणि आमची उत्तरं जी आहेत ती दिली आहे असं उत्तर जे आहे त्यांच्या वकिलांनी दिलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.